अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण शिपाई या पदाच्या टोटल 500 जागा निघालेल्या आहेत. म्हणजेच 500 जागासाठी नवीन जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात कुठली आहे, तर बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये 500 जागासाठी एक जाहिरात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता यासाठी मिनिमम एज किती आहे पहा, 18 ते 26 म्हणजेच कमीत कमी 18, जास्तीत जास्त 26 अशा व्यक्तींचं ज्याचं वय आहे, अशा व्यक्तींना शिपाई या पदासाठी काय करता येते, फॉर्म भरता येतो. पात्रता पहा या पदासाठी काय सांगण्यात आलेले आहे, तर या ठिकाणी 10वी पास असायला हवं. तसेच प्रोफेशन इन द लोकल लँग्वेज ऑफ स्टेट, जी आपल्या स्टेटची काय असते, लँग्वेज असते, त्याची लँग्वेज म्हणजे भाषा येणं अत्यंत आवश्यक आहे. आता ही केंद्र शासनाची काय आहे, जॉब असल्यामुळे या ठिकाणी लोकल लँग्वेज म्हणजेच आपलं जे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, त्यांना येणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, ते लिहिता येणं आवश्यक आहे, बोलता येणं आवश्यक आहे आणि वाचता देखील येणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीची ही पात्रता आहे. म्हणजे एकंदरीत तुमची 10वी असेल तर तुम्हाला हा फॉर्म या ठिकाणी भरता येतो. या ठिकाणी कॅटेगरीनुसार सर्व जागांचा काय केलेला आहे मित्रांनो, उल्लेख केलेला आहे, राज्य दिलेले आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये कोणत्या कॅटेगरीनुसार किती जागा आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता. टोटल वॅकन्सीज आहेत प्रत्येक राज्यासाठी. त्यामध्ये आहे एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, ई-डब्ल्यू-एस, यू-आर. तर तुम्ही या पद्धतीनं हा स्ट्रक्चर, हा फॉर्मॅट पूर्णपणे जाहिरातीचा पाहू शकता. ही जी काही जाहिरात आहे, ती सर्व जाहिरात आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. या ठिकाणी स्टेट दिलेलं आहे आणि प्रत्येक स्टेटनुसार कोणत्या लँग्वेजमध्ये एक्झाम होणार आहे, त्याचा देखील या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तर पाहू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये, यामध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी, मराठीमध्ये ही काय होणार आहे, आपली परीक्षा होणार आहे. आणि या ठिकाणी सेंटरचा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे, की एक्झाम कोणत्या सेंटर्सला होणार आहे, एवढे सेंटर्स या ठिकाणी असणार आहेत. आणि या परीक्षेचा काय मित्रांनो सिलेबस आहे, कशा पद्धतीने एक्झाम होणार आहे पाहू शकता. नॉलेज ऑफ इंग्लिश 25 क्वेश्चन आहेत, 25 मार्काला. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस 25, एलिमेंटरी अर्थमॅटिक्स 25 आणि रिझनिंग या ठिकाणी 25 अशा पद्धतीने टोटल 100 मार्काचा काय असणार या ठिकाणी पेपर आहे. आणि प्रत्येक सेटला 20-20 मिनिट आहेत आणि टोटल 80 मिनिटांमध्ये आपल्याला 100 प्रश्न काय करायचे, सोडवायचे आहे. पहा या ठिकाणी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, तर ही जी काही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. वेबसाईटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून व्यवस्थितपणे काय करायचं मित्रांनो, फॉर्म भरायचा आहे. परंतु फॉर्म भरण्यासाठी ह्याच वेबसाईटचा तुम्हाला वापर करायचा आहे. ॲड ओपन करा. ॲड ओपन झाल्याच्या नंतर ही वेबसाईट त्या ठिकाणी दिसेल, त्याला क्लिक केले की तुम्हाला त्या बँकेच्या वेबसाईटवर व्यवस्थित नेईल. त्या ठिकाणी मग तुम्ही व्यवस्थितपणे काय करू शकता, फॉर्म भरू शकता. आणि फॉर्म भरण्याची जी काही तारीख आहे 3/5/2025 ते 23/5/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. म्हणजे आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. अजून फॉर्म भरण्यामध्ये किंवा दुसरी काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता.